कोल्हापूरच्या रांगड्या मातीतले लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्यासोबत कृष्णात खोत सर आहेत, बोलूयात त्यांच्याशी काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत या सगळ्या पुरस्कारानंतर. सर, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया आहे पुरस्कार रिंगाण कादंबरी? पहिली प्रतिक्रिया म्हणजे ह्या विस्थापितांच्या आवाजाला ही मान्यता किंवा विस्थापितांचा आवाज हा आपण राजधानीमध्ये किंवा एकंदरीत देशपातळीवरती त्याला आपण अधोरेखित करतोय आणि त्याचा मला आनंद आहे. विस्थापितांच्या आवाजाला एक आपण अधोरेखित केलं ह्याचा मला आनंद आहे. खरं तर रिंगाण या कादंबरीला हा सगळा पुरस्कार मिळालेला आहे. काय नेमकी रिंगाण ही कादंबरी आहे, सुरुवात कुठून होते? नाही, ते त्यामध्ये एक मिथक आहे. विस्थापितांचं जर असलं तरी विस्थापितांचे प्रश्न जगभर आहेत. तो प्रश्न कुठल्याही जगातला प्रश्न हा आपल्या एका खेड्यातला प्रश्न हा जगाचाच प्रश्न असू शकतो किंवा आपण असं म्हणतो आता लोकल आणि ग्लोबल ही गोष्ट आता फार असं हे झालेलं नाही, पण तरीही ही म्हैस आहे ती म्हैस एक प्रतिकात्मक घेतलेली आहे त्यामध्ये. आणि त्याचा जो लढा आहे त्या देवापाबरोबरचा तो लढा जो आहे तो लढा तो मानव आणि निसर्ग याचातला लढा त्याचं एक प्रतीक आहे ते, आणि ते प्रतिकात्मक रूपामध्ये ते मांडले. खरं तर काल दुपारी हा सगळा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली, त्यानंतर काय नेमकं वाटत होतं? नाही, काय ते अचानकच होतं ही गोष्ट. काय नाही की ठीक आहे, आपण जे काम करतोय त्याला एक देशपातळीवरची मान्यता मिळते, ते कोणत्याही माणसाला आनंद होतो. तो लेखका शेवटी माणूस आहे, त्यामुळे त्यालाही आनंद होणार नाही. खरं तर ग्रामीण भागातून तुम्ही आलेला आहात, संघर्षमय जीवन तुमचं राहिलेलं आहे. या संघर्षमय जीवनाबद्दल काय सांगाल आणि हा संघर्षमय प्रवास केल्यानंतर आता हा पुरस्कार? संघर्षमय जीवन नाही, माझ्या पिढीतल्या सगळ्याच लोकांनी संघर्ष केलाय. तो काय मी केलाय असं मला नाही वाटत कधी. ते त्या पिढीचं तो एक काळ होताच तसा, आणि आता वेगळे संघर्ष आहे, त्यावेळेचे वेगळे संघर्ष होते. म्हणजे त्या काळात भौतिक साधनं इतकी नव्हती, त्यामुळे तो संघर्ष वाटत होता. आता भौतिक सुविधा झाल्यात. म्हणजे मी जेव्हा काळात मी निक्कमवाडीसारख्या लहान गावामध्ये 100 घरांचं गाव असणारं, त्या ठिकाणी 4थीपर्यंत शाळा, आणि मग मी पणायला जात होतो चालत वगैरे. आता आमच्या इथल्या मुलांना नाही लागत तसं करायला वगैरे, कारण ते भौतिक सुविधा आल्या. पण तो प्रत्येक भारतातलं प्रत्येक खेडच तशा पद्धतीचं त्या काळात होतं. आता ती बदलत गेलेलं आहे. जसं स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाल्यानंतर काही बदल अपेक्षित असतात, ते अपेक्षित बदल होत आहेत. पण त्या मानानं आपण निसर्गापासून दूर जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि मला ह्या कादंबरीमध्ये आपण निसर्गापासून दूर गेलो तर निसर्ग आपल्याला गृहीत धरणार नाही, आणि निसर्गानं गृहीत नाही धरलं तर ती मानव जातीला परवडणारी गोष्ट नाही. खरं तर रिंगाण ही एकूणच कादंबरी जर आपण बघितली तर त्याच्यावर अनेक विचारवंत किंवा अनेक लेखकांनी याआधी सुद्धा चांगल्या प्रकारे भाष्य केलेलं होतं, आणि त्यामुळे अनेक विचारवंतांनी किंवा अनेक लेखकांनी सुद्धा याआधीच हा पुरस्कार मिळायला हवा होता अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नाही, तसं असणं साहजिक असतं, पण ती सगळी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ज्या पद्धतीनं असते त्याच पद्धतीनं होते. ह्या यादीमध्ये असणारी जी सगळी माणसं असतात त्या सगळ्या प्रत्येकाला असं वाटतच असतं तो मिळाला पाहिजे. तसं त्या लोकांची प्रतिक्रिया असू शकेल, आणि त्यांना वाटणं साहजिक आहे की अनेक वेळा माझं यादीत नाव होतं आणि तो आतापर्यंत मिळत नव्हता, आणि त्यांना तो बॅकलॉग भरून काढला असं त्यांना वाटत असेल. पण मला तसं काय वाटायची गरज नाही. प्रत्येक लेखकाला माझ्या आज बरोबर यादीतल्या एकाच माणसाला देऊ शकतो आपण, सगळ्यांना देऊ शकत नाही. तो इतर वेळा देखील माझ्या बाबतीत तसं झालं असेल, पण ज्यांना मिळाला आहे ती माणसं त्या तुडीची किंवा त्या दर्जाची असतात, त्यांनाच मिळतो तो, आणि त्यांना मिळाला आहे त्याचा मला आनंद आहे. खरं तर काल हा सगळा पुरस्कार एकूणच जाहीर झाल्यानंतर अनेक दैनिक शुभेच्छांचा वर्षाव केला असेल. काय नेमकं म्हणणं या सगळ्यांचं? सगळ्यांचं म्हणणं असं आहे की एक मराठी साहित्यामध्ये एक नवीन मोलाची कोल्हापूर जिल्ह्याची एक कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे वि. स. खांडेकरांच्यापासून अगदी आता किरण गुरव, राजन गवस ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये एक परत भर पडलेली आहे अशी त्यांची प्रतिक्रिया असणं साहजिक आहे, आणि ती योग्य प्रतिक्रिया आहे. त्यामुळं ते सातत्यानं तशा पद्धतीनं प्रत्येक वर्षीच गोष्ट मिळेल असं नाही आपल्या जिल्ह्याला वगैरे. पण एक गोष्ट की आपण चांगलं काम जबाबदारीनं काम करत राहिलो तर जबाबदारीची एक रेकग्नेशन किंवा जबाबदारीची भान ठेवून काही गोष्टी आपल्याला चांगली लोक त्या पातळीवर असली की त्याचं रेकग्नेशन करतात किंवा मान्यता देतात. आणि कसदार गंभीरपणे आपण जर काम करायला लागलो
कोणत्याही क्षेत्रातलं सर्जनशील काम हे अतिशय गंभीरपणे काम करण्याची गोष्ट आहे. ती फावल्या वेळात करण्याची गोष्ट नाही. तर आपल्या जगण्यातून जी काही आपल्याला गोष्ट मिळते त्याचं एक फिल्टर करून आपण जे काही समाजाला देतो ते समाजाची एक समीक्षा असते. लेखक समाजाचा एक समाजचिंतक असतो, समाजशास्त्रज्ञ असतो आणि त्या अतिशय गंभीर भावनेतून मी लेखन करतो आहे आणि मला ती गंभीर भावनेतून लेखन करत असल्यामुळंच ही गोष्ट ती माझ्या वाट्याला आज आली असेल असं मला वाटतंय. रिंगांनंतर आता कोणती नवनिर्मिती वाचकांसाठी असेल तसं काही प्रयोजन? प्रयोजन असतं लेखकाच्या डोक्यात सतत काहीतरी असतं, पण प्रत्यक्ष आल्याशिवाय आपण त्याचं काय फारसं लेखक आहे ते काय सांगत नाही. आणि लेखक ही गोष्ट काय सेलिब्रेशनची गोष्ट नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहावं, सेलिब्रिटीनी सेलिब्रिटीचं काम करावं, नेत्याने नेत्यांचं काम करावं, हे सातत्यानं काम चालू राहत असतं. लिहित नसला तरी लेखक लिहितो, लिहित असला तर लेखक कधी कधी त्यात असतो नसतो. समाजात लेखक आहे पण नसतो तो समाजामध्ये, तो काहीतरी वेगळ्याच विश्वात असतो आणि त्याचं सतत चालूच असतं. म्हणजे कोणता लेखक आता काय लिहित नाही म्हणजे काय येत नाही किंवा काय नाही, त्याचं काहीतरी चालू असतं. कदाचित तो काळ किंवा ते शब्दावर म्हणजे शब्दबद्ध केल्यानंतरच ते येतं, त्यामुळे लोकांना वाटतं. पण ही कादंबरी मी आता 2014 लिहिलेली आहे, म्हणजे 10 वर्षानंतर ती गोष्ट तुम्हाला दिसते. पण माझ्या दृष्टीने 14 हा प्रश्न म्हणजे माझ्या लेखनाच्या दृष्टीने 14-15 संपलेली गोष्ट आहे ती. म्हणजे प्रश्न संपलेलं म्हणत नाही, माझ्या लेखनाच्या दृष्टीने संपलेली आहे. म्हणजे मी त्याच्या अगोदर त्याचा विचार करत होतो, त्यानंतर अनेक गोष्टी अशा घडत असतात. त्यामुळं एक 10 वर्षे असं त्या लेखनाच्या ह्याच्यावर जातं आणि आताच्या काळामध्ये तेवढा दम तेवढी काय म्हणतो आपण थांबायची इच्छा आता ह्या मीडियाचा असेल किंवा माणसांच्या मनामध्ये नसेल आणि त्यामुळं तो थोडंसं तो प्रॉब्लेम आहे. पण आम्हाला तसं वाटत नाही की आपण कामच चांगलं करायचं आहे, त्यामुळं ते काय असतं. आत्ताची पिढी ही कमी वाचते किंवा लेखन कमी करते असा एक प्रघात आहे किंवा असं एक बोललं जातं. तुम्हाला तसं काही जाणवतं एकूणच या सगळ्या मध्ये फिरताना किंवा या सगळ्याचा अनुभव घेताना? ती कमी वाचते हे प्रत्येक काळामध्येच घडतं ते. म्हणजे आम्हाला वाचायचं असतं ही कोण सांगत नव्हतं, आम्ही आता वाचायचं असतं किमान सांगतो. म्हणजे ही गोष्ट गावोगावची आहे. आता वाचनाची वेगळी साधनं आहेत. म्हणजे पुस्तक घेऊन वाचत असताना वेगवेगळ्या साधनावर वाचतात. तुमच्या हातामध्ये तुमच्या खिशामध्ये पुस्तक आता आहे आणि ते तुम्ही वाचताय. मग त्याचा परिणाम ते आपण गृहीत धरत नाही. अर्थात त्याच्यामध्ये किती समाधान त्यांना मिळतं, त्या पिढीला समाधान मिळत असेल तर ते त्यांचं समाधानच आहे. मला पुस्तक घेऊन वाचण्यामध्ये समाधान आहे, त्या पिढीला ते वाचण्यात समाधान आहे. पण होतं काय की आपण सोशल मीडियाच्या नाद्यामध्ये कोणत्याही गोष्टीचं चिंतन मनन काही न करता आपण व्यक्त होतो. ते व्यक्त न होता अतिशय गंभीरपणे लेखकानं, जबाबदार लेखकानं व्यक्त होणं गरजेचं आहे आणि अतिशय सकस काहीतरी देणं गरजेचं आहे. आपण आपल्या समाजाची रुची लेखक पण घडवतो आणि वाचक पण घडवतो. वाचकानं कशात रुची घ्यायची आहे, लेखकानं कशात रुची घ्यायची आहे, हे दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे. धन्यवाद सर. खोत सर, खरं तर विस्थापितांचं जे काही जगणं आपण रिंगांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी देश पातळीवर मान्यता या पुरस्काराच्या निमित्तानं मिळाल्याची भावना खोत सरांनी व्यक्त केली आहे. फोटो जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.